नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर जवळजवळ 1 महिन्यानंतर बनवतेय, कारण लॉंग व्हिडिओ बनवायला टाइम मिळत नाही ऑफिसमुळे. जर मी व्हिडिओ बनवते पण तुम्ही जर ते पाहिलेच नाहीत किंवा शेअर केले नाहीत, तो वॉच आवर वगैरे वाढणार नाही, सबस्क्रायबर्स वाढणार नाही. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिली सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहाल तर तेवढे वॉच आवर्स काउंट केले जातात. त्यामुळे नवीन युट्यूबर्सला, मलाच नाही सगळ्याच नवीन युट्यूबर्सला आणि आपल्या मराठी माणसांना काहीतरी पुढे जाण्याची संधी मिळेल आणि एकमेकांना सपोर्ट करत राहा. फर्स्ट हेअर वॉश केलाय आणि मी आता हेअर वॉश नंतर हे स्ट्रिक्स हेअर शाईन सिरम यूज करते. तीन पंप्स घेतले आहेत मी या सिरमचे आणि हे ओल्या केसांमध्येच आपल्याला लावून घ्यायचं आहे. केस जेव्हा आपण पुसतो तेव्हा ते जास्त जोरजोरात घासून पुसायचे नाहीये. फक्त आता मी जसं हाताने डॅब डॅब करते तसंच आपल्याला टॉवेलने सुद्धा करायचंय. आणि मला वाटतं जवळजवळ सगळ्याच महिलांना हा त्रास, हेअरफॉलचा त्रास आहे. मे बी लाईफस्टाईल चेंज झालंय, स्ट्रेस आणि जेवण, आपण जे फूड आपण कन्झ्युम करतोय ते माहिती नाही आपल्याला किती ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामध्ये काय केमिकल्स वापरले जातात. तर जेवढं आपण टाळू शकतो किंवा जेवढं अवॉइड करू शकतो गोष्टी तेवढा तर आपण करतोच आहे. मला माझे केस जेव्हा ओले असतात, ह्या ओला केसांचा जो प्रॉपर नाही पण जे हे कर्ल्स दिसतात, हा लुक मला खूप आवडतो. इवन मला माझ्या मैत्रिणी पण बोलतात की हे जे ओले केस असताना जर हेअर्स जे सेट असतात, हा लुक छान दिसतो. कर्ली केस प्रॉपर मेंटेन पण करता यायला हवेत, ते सध्या मला जमत नाहीये. मी काही प्रोडक्ट्स ऑर्डर करण्याचा विचार करते. ते ऑर्डर केल्यानंतर मी माझं न्यू हेअर केअर रुटीन स्टार्ट करणार आहे. जर मला काही त्याच्यामध्ये चेंजेस वाटले किंवा काही इम्प्रुव्हमेंट वाटली तर मी नक्की ते प्रोडक्ट्स आणि माझं हेअर केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन. आज रविवार आहे तर त्यामुळे खूप निवांत कामं चालतात सगळ्यांचीच, कारण हा एकच दिवस मिळतो आराम करण्यासाठी. आणि मला एक गोष्ट, आता मी बाहेर चाललीये, माझे जे ब्लाउज पीसेस आहेत मला ते स्टिच करायचे आहेत, तर मी तुम्हाला ते ब्लाउज पीस दाखवते. हे बघा, हा एक आहे. त्यानंतर हा, आणि हा एक. हे स्टिच केल्यानंतर याच्या डिझाईन्स तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत आणि याच्या ज्या साडीज आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आता मी पटकन जाऊन येते आणि मग तुमच्यासोबत थोड्या वेळाने बोलते, मग बघूया चला आज काय काय होतं ते. तर मला डिस्कार्डवरून एका विषयावरती बोलावंसं वाटलं की आपण घरातल्या गोष्टींचं, वस्तूंचं डिक्लटरिंग करतो. तर डिक्लटरिंग म्हणजे काय? जर आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी किंवा ज्या वस्तू खराब झाल्यात, जे कपडे जुन्या आहेत, तर त्या गोष्टी आपण घरातून बाहेर काढतो. ते डिक्लटरिंग करणं सुद्धा फार गरजेचं असतं वेळोवेळी. त्याच्यामुळे घरातल्या अनावश्यक गोष्टी सुद्धा बाहेर पडल्या जातात, फेकल्या जातात किंवा डोनेट केल्या जातात. तसंच आपण बॉडी डिटॉक्स सुद्धा करतो. आपल्या शरीरातल्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या बाहेर पडल्या जातात. आणि याच्यावरूनच मला एक विषय आज आठवलाय की बॉडी डिटॉक्सिफिकेशन आपण करतो, घरातल्या वस्तूंचं डिक्लटरिंग करतो आपण, कपड्यांचं, पण मनाच्या डिटॉक्सिफिकेशन बद्दलचं काय? याबद्दल मला असं वाटतं खूप कमी लोक बोलत असतील किंवा खूप कमी लोक विचार करत असतील. आपलं जीवन एवढं धावपळीचं झालंय सध्या की लोकांना शांत बसून विचार करायला सुद्धा वेळ नाहीये किंवा लोक वेळच काढत नाहीयेत. लोक म्हणजे आपण सगळे, असं नाहीये की मला ही वेळ मिळतोय स्वतःकडे बघायला किंवा एक मनाचा आवाज ऐकण्यासाठी. तर असं होतंय ना की आपल्याला सगळ्या गोष्टी हव्यात. वी कॅन अंडरस्टँड की आपल्याला जी मागची पिढी होती त्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी चांगलं, त्यांच्यापेक्षा आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवायचंय आणि आपल्या पुढच्या पिढीला ते सगळं सफर नको, पुढच्या पिढीने ते सगळं सफर नको करायला हा आपला प्रयत्न आहे. की कुठलीही वाईट वेळ, देव करो अशी कोणावरच येऊ नये, पण कुठलीही परिस्थिती अशी आली की जिथे आपण डगमगू शकणार नाही असं आपण स्वतःला स्टेबल बनवण्याचा प्रयत्न करतो. फायनान्शियली पण, बट इमोशनली सुद्धा तेवढं स्ट्रॉंग बनणं खूप गरजेचं आहे.
तर मेंटल डिटॉक्सिफिकेशन बद्दल म्हणजे माझे स्वतःचे पण अनुभव आहेत आणि मी आजूबाजूला जे पाहते किंवा मी स्वतः अनुभवले किंवा मी बाकीच्या लोकांमध्ये जे त्यांचे एक्सपिरियन्स जे ऐकले त्याच्यावरून मी तुमच्याशी आज बोलणार आहे. तर लोकांना ना सोशल मीडिया किंवा संगतीचा परिणाम किंवा एखाद्याची वृत्तीच असते किंवा एखाद्याचं नर्चरिंग लहानपणापासून अशा फॅमिलीमध्ये झालेलं असतं ना की त्याला त्या गोष्टींची त्याचा तो त्या व्यक्तीचा स्वभाव बनून गेलेला असतो की लोकांना ना असुरी आनंद भेटतो जेव्हा आपण दुसऱ्याला त्रास देतो किंवा समोरच्याला त्रास होतोय किंवा जाणून बुजून त्याला त्रास देतो. काही लोक ते लिटरली एन्जॉय करतात म्हणजे त्यांचा इगो इतका सुखावतो त्या गोष्टींमुळे. पण खरंच हे करणं खरंच योग्य आहे का? ते लोक का विचार करत नाहीत की आपण कुठल्या मार्गावरती चाललोय? असे अनुभव आहेत. मग असं वाटतं की प्रत्येक वेळी आपण हे जाऊ दे म्हणणं योग्य आहे का? तर नाही. आपण सुद्धा तेवढ्याच स्ट्रॉंगली त्या व्यक्तीला सामोरं जाणं किंवा त्या व्यक्तीला आपल्या इनर बाउंड्रीजमध्ये येऊ न देणं, जिथे आपली मेंटल पीसला धक्का लागेल इथपर्यंत त्या व्यक्तीला येऊच द्यायचं नाही. त्याच्या अगोदरच आपण त्या व्यक्तीला डिफेंड केलं पाहिजे. आणि मला वाटतं प्रत्येकामध्ये हा सिक्स सेन्स असतोच की जिथे त्याला वाटतं की ही व्यक्ती चुकीची आहे, ही वेळ चुकीची आहे किंवा हे जे काही घडतंय हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळी सहन करणं हा एकच मार्ग नसतो, कारण आपल्याला आपल्या घरच्यांनी सांगितलेलं असतं सगळ्यांशी चांगलं वागायचं, कोणाचं कधी वाईट करायचं नाही किंवा कोणाला काही बोलायचं नाही. ओके, वी अंडरस्टँड दॅट. आपण कधीच कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, स्वतःहून कधीच कोणाचं काही वाईट चितायचं नाही किंवा कधीच कोणाला काही वाईट करायचंही नाही. बट जर आपल्या बाबतीत तसं होत असेल तर आपल्याला तिथे स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं, आपली मेंटल पीस आणि आपल्या फॅमिलीबद्दल जर फॅमिलीला जर त्रास होणार असेल तर त्या व्यक्तीला त्या परिस्थितीला आपण तिथेच रोखलं पाहिजे आणि त्यासाठी आपण स्वतः इमोशनली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मला वाटतं आपली जी मानसिक स्थिती आहे ना ती स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. कारण लोकांचं कसं झालंय की मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, तिच्या आयुष्यात काय चाललंय किंवा त्याच्या आयुष्यात काय चाललंय, त्याने हे केलं मग मला हे पण पाहिजे. कधी असं आपण कोणाच्या फोनमध्ये स्टेटस बघितलं, कोणाचा व्हिडिओ बघितला, कुठे एखाद्या फॅमिली फंक्शन किंवा फ्रेंडकडे फंक्शन अटेंड केलं तर तिथून घरी आल्यानंतर स्वतःलाच एक प्रश्न विचारा किंवा इथून मागे घडलेल्या गोष्टी आठवा की तुम्ही एखादा प्रोग्राम अटेंड केला, तिथून आल्यानंतर तुम्ही जेन्युअनली खुश असता का त्या व्यक्तीबद्दल? काही लोक तर लिटरली डाऊट घेतात की कसं केलं असेल याने, एवढा सगळा पैसा कुठून आला असेल याच्याकडे. पण प्रत्येक व्यक्तीचा हा संघर्ष वेगळा असतो, ज्याची त्याची स्ट्रगल ही ज्याला त्याला माहिती असते. त्याच्यामुळे जेव्हा आपण एकतर तुम्हाला जर आनंदी राहता होत आनंदात सहभागी होता येत नसेल तर ऍटलिस्ट द्वेष तरी बाळगू नका त्या व्यक्तीबद्दल. आणि मानसिक समाधानासाठी मला वाटतं आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्या आजूबाजूची लोक, आपल्या घरातली लोक ही कशी आहेत, त्यांचे विचार कसे आहेत, आपण कोणता कंटेंट कन्झ्युम करतोय, म्हणजे की आपण सोशल मीडियावरती सकाळी उठल्या उठल्या फोन हातात घेऊन काय बघतोय, ह्या सगळ्या गोष्टी खूप मेजर रोल प्ले करतात आपल्या मेंटल हेल्थसाठी. कारण टीव्हीवरती पण आपण काय बघतोय किंवा OTT प्लॅटफॉर्म्सवरती आपण कोणता डेटा कन्झ्युम करतोय, आपण फ्रेंड सोबत बसल्यानंतर काय गप्पा मारतोय, ह्या सगळ्यांचा परिणाम तुमच्या मनावरती, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये आणि तुम्हाला जे तुमचं फ्युचर घडतंय या सगळ्यांवरती होतो. कारण तुम्ही नोटीस करा, तुमच्या फ्रेंड सर्कलवरून तुमची पर्सनॅलिटी किंवा तुम्हाला ओळखलं जातं की हा हे फ्रेंड्स असे आहेत, म्हणजे ती व्यक्ती पण तशीच असेल. ठीक आहे, तुम्ही कितीही चांगले असाल बट तुम्ही जर चुकीच्या लोकांमध्ये असाल तर तुम्हालाही तसंच कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, आपण असंही मानून घेऊया की लोकांचा काय विचार करायचा आहे, लोक तर वाईट बोलायलाच असतात किंवा जज करायलाच असतात. पण एक गोष्ट अशी ती मित्र किंवा फ्रेंड्स किंवा फॅमिली रोज जर एकाच वेगळ्याच गोष्टींवरती बोलत असतील, ज्या गोष्टींचा आपल्याला फायदाही नाहीये किंवा चांगलं वाईट हे प्रत्येकाला कळतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, माझ्यासाठी माझी प्रायोरिटी काय आहे, माझ्यासाठी माझ्या फॅमिलीचे इम्पॉर्टन्स काय आहेत माझ्या लाईफमध्ये. पण जर ते व्यक्ती, ते लोक, जर तुम्ही त्या अशा लोकांच्या संपर्कात आहात जे कंटिन्यू वेगळ्याच विषयांवर बोलतायत आणि ते तुमच्या आयुष्यातला म्हणजे त्या त्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यात काहीच रोल नाहीये, पण तुम्ही त्या गोष्टी करत नसाल तरी तुमची थिंकिंग प्रोसेस तशीच स्टार्ट होते, तुम्ही तसेच विचार करायला सुरू करता. हे तुम्हाला लगेच नाही जाणवत, पण 1 आठवडा, 15 दिवस, 1 महिना झाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू तुमच्या विचारांमध्ये बदल घडताना दिसतात. हे कुठल्याही बाबतीत तुम्ही घ्या. आणि तुम्ही एखाद्या स्ट्रॉंग पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी असणाऱ्या व्यक्तीला जर भेटलात तर तुम्हाला इमिडिएटली त्याचा ऑरा जो आहे ना तो तुम्हाला फील होतो पहिल्याच भेटीमध्ये. इतकी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी किंवा इतका स्ट्रॉंग ऑरा असतो त्या व्यक्तीचा. आणि मग ह्या काही काही गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप हळूहळू करतात आणि आपण खूप हळूहळू त्याच्यामध्ये अडकत जातो, भरकटत जातो. आणि मग तुमचं जे सर्कल असेल तुम्ही तसेच विचार करायला लागता, तसेच कंपॅरिझन करायला लागता आणि मग नक्की कळतच नाही की आपल्याला हवंय काय.
की मला हे पण हवंय, मला ती करते, मला ते पण हवंय, किंवा तिचं किती चांगलं चाललंय, ती तर अशीच करते, तिने तर हे घेतलं, किंवा त्याने तर कार घेतली, त्याने स्वतःचं घर घेतलं, त्याचा जॉब किती छान आहे. हो, पण त्याने ते मिळवण्यासाठी काय मेहनत केली आहे, त्याने स्वतःला किती त्रास दिलाय, किंवा त्याचं फ्रेंड सर्कल कसं आहे, तो कुठल्या माणसांमध्ये उठतो, बसतो, त्याची स्वप्न काय आहे, त्याची विचारांची गुणवत्ता काय आहे. इथे मला हा वर्ड हा हायलाइट करायचा आहे, विचारांची गुणवत्ता काय आहे. याच्यावरून माणसाचं पर्सनॅलिटी आणि त्याचं भविष्य घडतं. कारण जर आपल्या आयुष्यातले आपले गोल्स हे आपल्याला माहिती असायला हवेत, की आपल्याला आयुष्यात काय करायचंय, आणि आपण थोडे जरी चुकीच्या सर्कलमध्ये गेलो तर हे आपल्याला लवकर लक्षात येणं सुद्धा गरजेचं आहे, की नाही यार, आपण काहीतरी वेगळं करतोय, आपला मेन गोल हा नाहीये, आणि आपण चुकीच्या लोकांमध्ये आहेत हे ओळखणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तुमचं सर्कल निवडताना खूप विचारपूर्वक निवडा, की आपल्याला फक्त आनंद दिसतो, ग्लॅमर दिसतं, किंवा एन्जॉयमेंट दिसते लोकांची, पण ते खरंच आपल्याला कोणत्या लिमिटपर्यंत योग्य आहे ते सर्कल. ठीक आहे, वी कॅन एन्जॉय, आपण एन्जॉय करणार आहोत, करतोय, किंवा कितपर्यंत केला पाहिजे, किंवा कुठल्या लोकांसोबत केला पाहिजे, त्या एन्जॉयमेंटचा अर्थ काय आहे आयुष्यामध्ये, कुठल्या प्रकारची एन्जॉयमेंट तुम्ही चूज करताय, याच्यावरती सुद्धा खूप गोष्टी तुमचं करिअर किंवा तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्याची जडणघडण जी आहे ती होत जाते. तिथून पुढे तुमची पुढची पिढी ती सुद्धा त्या अकॉर्डिंगच घडणार आहे, की जसं त्यांनी आईबाबांना लहानपणापासून पाहिलंय, जशी आपली मुलं आपल्याला ज्या गोष्टी करताना पाहतील, आपोआपच त्या गोष्टी ते बदल ते ऍक्सेप्ट करत जातील. आणि आपण कितीही नाही बोललो तरी मुलं गोष्टी ऑब्झर्व करतात. समोरच्याचा ऑरा, समोरच्याचा अपिअरन्स, समोरच्याची पर्सनॅलिटी जवळजवळ मला असं वाटतं 60% to 70% गोष्टी सांगून जाते. पहिल्या क्षणात, पहिल्या भेटीमध्येच तुम्ही एखाद्या कुठल्याही अनोळखी व्यक्तीला बघा, फक्त फक्त ऑब्झर्व करा. यू कॅन, म्हणजे तुम्ही थोडा तरी अंदाज लावू शकता त्या व्यक्तीबद्दल. तसंच चुकीच्या व्यक्तींबद्दल सुद्धा आहे. तुम्हाला म्हणजे एका भेटीनंतरच तुम्हाला लक्षात येईल की ती व्यक्तीचा ऑरा खूप निगेटिव्ह आहे, किंवा तिची थिंकिंग पॉवर किंवा त्याचं बोलणं हे खूप वेगळं वाटतं. म्हणजे ते आपल्या वाईब्स त्या व्यक्तीसोबत मॅच होत नाही असं आपल्याला फील होतं. तेव्हाच आपण तिथे स्वतःला रोखणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, यू कॅन गिव्ह द सेकंड चान्स टू दॅट पर्सन, की तुम्ही मैत्रीमध्ये किंवा कलिग्स असतील तुमचे, तुम्ही सेकंड चान्स देऊन बघू शकता, कारण पहिल्या भेटीत आपण कोणाला जज नाही करू शकत. पण त्याच्यानंतरही तुम्ही जर तसं करत असाल तर मग त्या गोष्टींमध्ये तुम्ही वाहत जाता. आणि मला खूप साध्या सरळ भाषेत तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जी मी स्वतः अप्लाय करते, की माझ्या आयुष्यात, की आपल्या विचारांची गुणवत्ता ही आपली विचारांच्या गुणवत्तेमुळे आपली लायकी ठरते. हे माझ्यासाठी आहे, मी असं कोणाला बोलणार नाही, बट मी माझ्या स्वतःवरून सांगते, की आपले विचारांचं स्टँडर्ड काय आहे, आपलं फ्रेंड सर्कल कसं आहे, आपण रिलेटिव्ह किंवा फॅमिली मेंबर्स, कोणते रिलेटिव्ह, कोणत्या क्वालिटी ऑफ लोकांसोबत आपण टाइम स्पेंड करतोय, किंवा त्यांच्या संपर्कात आहोत आपण, हे खूप मोठा रोल प्ले करतं. कारण तुम्ही जर त्या चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात असाल ना, तर तुम्हालाही चुकीचंच मानलं जाणार आहे, कारण तुम्ही ती व्यक्ती निवडली आहे ॲज अ फ्रेंड, ॲज अ कलिग. त्याच्यामुळे आणि आपण डे टू डे लाईफमध्ये खूप लोकांना भेटतो. असंही आहे की आपण त्या लोकांना अवॉइड करू शकत नाही. मीटिंग्स असतात किंवा वर्क कल्चरमध्ये आपल्याला खूप साऱ्या लोकांसोबत डील करावं लागतं. तर तिथे वी कांट डिनाय दॅट की हां, आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच चालायचं आहे. बट तिथे पण आपल्या विचारांवरती कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीचं मत हावी होऊ देऊ नका. स्वतःला खूप फर्म, खूप स्टेबल ठेवा. कारण जेवढ्या गोष्टी तुम्ही कमी समजून घेण्याचा प्रयत्न कराल तुमच्या वर्क प्लेसमध्ये, मी सांगते, तेवढं तुमच्यासाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी चांगलं आहे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी अगोदरच्या ठिकाणी पण आणि जिथे आता काम करते तिथे पण मी खूप कमी गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करते, ज्या फक्त माझ्याशी रिलेटेड आहेत, माझ्या कामाशी रिलेटेड आहेत. इव्हन माझ्याबद्दल कोण काय बोलते याचाही मला काही फरक पडत नाही, अंटिल अँड अनलेस ते मॅनेजमेंटकडून मला काही येत नाही तोपर्यंत. आणि आपल्या कामाशी जेवढा आपण मतलब ठेवू तेवढे आपण शांत राहू. आणि मी स्वतःला, त्याच्यामुळे मी स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करू शकले. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू माय सेल्फ ओनली, की मला स्वतःलाच मी दिवसातून एकदा तरी थँक्यू बोलते. कारण आपण स्वतःच असतो जे आपल्या स्वतःला घडवत असतो. आपलं युद्ध हे स्वतःशीच चालू असतं. खरी आपली स्ट्रगल ही आपल्या स्वतःलाच माहिती असते, की आपण कुठून स्टार्ट केलंय आणि आपण कुठपर्यंत आता आलो आहोत. आणि तो हा प्रवास करताना आपण डे टू डे लाईफमध्ये, वर्क लाईफमध्ये काय काय गोष्टींना सामोरं गेलोय. लोक त्रास देतात. नवीन ठिकाणी जेव्हा आपण जातो, भरपूर लोक असतात, त्यांना मी असं बोलूया सूर्य आनंद मिळतो. पण त्यातूनही जर तुम्ही तुमची पर्सनॅलिटी स्ट्रॉंग ठेवली, तुमच्या विचारांवर तुम्ही ठाम राहिलात, आणि आय एम सेईंग दिस की यू कांट बिलीव्ह, माइट बी, की माझ्या वर्क प्लेसमध्ये जरी ग्रुप डिस्कशन चालतं, बऱ्याच ठिकाणी उभे राहून बोलतात किंवा गप्पा मारतात, मी इकडे सुद्धा बघत नाही ना इकडे बघत नाही. मला जर सरळ जायचं असेल तर मी फक्त सरळ बघते. हे मी वर्क प्लेसमध्ये आणि माझ्या रिअल लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करते, विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये सुद्धा, की माझ्या आजूबाजूला कोण आहे ह्याचा मला फरक पडत नाही. कारण माझा अपिअरन्स, माझं अस्तित्वच हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
आणि मी माझ्या स्वतःचा खूप रिस्पेक्ट करते. तर असं करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला स्वतःला आपली व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनची आपल्याला गरजच नको पाहिजे. इव्हन घरच्यांना पण आपण ठीक आहे कधीतरी विचारू शकतो, बट एव्हरी टाइम मी असं करू का? मग मी कशी दिसते? किंवा मग मी काय केलंय? म्हणजे त्यांच्या व्हॅलिडेशनची गरजच नाहीये ना. यू नो युअर स्ट्रगल बेटर, की तुम्ही कुठपासून जर्नी स्टार्ट केली आहे, कुठल्या फॅमिलीमधून आल्यात, घरातल्या वातावरणाशी लढून, शिक्षणासाठी काय खर्च केलाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आणि आपण नेहमी दुसऱ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. पण स्वतःच्या आनंदाचं काय? स्वतःच्या मानसिक शांतीचं काय? माणूस आहे ना नेहमी व्हॅलिडेशनच्या याच्यामध्ये ना, की माझं कर्तव्याच्या नावाखाली तो नेहमी देत राहतो. आणि तोच माणूस सगळ्यात जास्त असमाधानी राहिलेला मी तर बघितलाय आयुष्यामध्ये. आणि त्या माणसाला या पिक्चरमध्ये तोच व्यक्ती विलन ठरलेला असतो, जो सगळ्यांसाठी सगळं करतो आणि त्या व्यक्तीला कधीच मानसिक समाधान मिळत नाही. ह्या खूप लोकांचा मी अनुभव पाहिलाय. त्यामुळे तुम्ही मदत करतानाही एक लिमिट असायला हवी. आणि कोणाला त्रास तर नाहीच दिला पाहिजे. पण तेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काय करताय, तेव्हासाठी आपल्या स्वतःसाठी पुरवून मग आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं. आणि ते इतपत करावं जिथे आपली बाउंड्री, आपली रिस्पेक्ट मेंटेन केली जाईल, जिथे आपल्याला फ्युचरमध्ये जाऊन कुठलाही त्रास होणार नाही त्या गोष्टीमुळे, किंवा कुठलेही गिल्ट होणार नाही. आणि स्पेशली खूप लोक मिळतात आपल्याला आयुष्यात. म्हणजे असं नाही की तुम्ही जॉबच करत असाल तर तुम्हाला अशी लोक मिळतील. तुम्ही आजूबाजूला राहता, किंवा मुलांच्या बाबतीत असं होऊ शकतं आपल्या, की चुकीचे लोक संपर्कात येतात, काही जण त्रास देतात. तर तिथे हिमतीने लढायला पाहिजे. हिमतीने म्हणण्यापेक्षा आपल्या तिथे हाणामारी करायला जायचं नाही. यू शुड टेक द डिसिजन स्मार्टली. तुम्हाला तिथे स्मार्टली काहीतरी अशी मूव्ह करायची की नेक्स्ट टाइम दॅट पर्सन विल थिंक ट्वाइस. तुमच्याबद्दल पुन्हा काही करताना त्या व्यक्तीला 2 वेळा तरी विचार करायला लागला पाहिजे, की आपण याच्याशी परत असं वागायला हवं की नाही. त्यांना रिअलायझेशन तर होणार नाही. अशा व्यक्तींना बिलकुल लाज नसते की आपण चुकीचं वागलो किंवा आपण समोरच्याला त्रास देतोय. बट आपण आपली इमेज अशी बनवली की इथे आपला टिकाव लागणार, या व्यक्तीला आपण त्रास नाही देऊ शकत, किंवा इथे आपला टिकाव लागणार नाही. आपल्याला पुन्हा ऍक्शन आपण काही केली तर आपल्याला रिॲक्शन सुद्धा मिळेल त्याची. तर तेव्हा ती लोक त्रास द्यायचा बंद करतील. आणि हा असं नाहीये की मी या गोष्टी सफर करते म्हणून मी तुम्हाला बोलते. हे अनुभव मी म्हणजे आजूबाजूला बघितल्यात ह्या सगळ्या गोष्टी, आणि हे जनरल आहे. त्याच्यामुळे मला ह्या विषयावर आज बोलावंसं वाटलं. आणि बाकी तर तुम्ही कसे आहात, मजेत आहात का, तुमच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडतायत याचं अनालिसिस करा. त्या गोष्टींवरती माझ्या आयुष्यात असं का झालंय, मी काय चुकीचं वागली होती, जे देवाने मला असं केलं, याच्यावर विचार न करता तर मी आता काय करू शकते. हा ठीक आहे झालंय तर, म्हणजे मी स्वतः खूप वर्षापासून 4-5 वर्षापासून असा रूल अप्लाय केलाय की ठीक आहे, मला काही माझ्या बाबतीत काही झालं, किंवा एखादी गोष्ट, एखादा डिसिजन चुकीचा आला, किंवा मला समोरून काहीतरी चुकीचं रिस्पॉन्स मिळाला, किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. हा ठीक आहे, मग मी स्वतःलाच प्रश्न विचारते, हा ठीक आहे झालं तर तर तू काय करशील आता. ठीक आहे, मग तुझ्याकडे आहे का याच्यासाठी काही आन्सर, काही सोल्युशन आहे का. मग माझं माइंड, असं म्हणतात आपल्याकडे 2 मन असतात, तर माझं एक मन विचारतं, हा मग तुझ्याकडे काय सोल्युशन आहे याच्यासाठी ते मला सांग. मला तू प्रॉब्लेम काय झालाय ते नको सांगू. आय वॉन्ट द सोल्युशन. तुझी कॅपॅबिलिटी आहे का तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याची, तर शो मी युअर कॅपॅबिलिटी. त्याच्यामुळे मला ते पण मोटिवेशन मिळतं आणि मी डिस्ट्रॅक्ट होते त्या पॉईंटवरून. आणि पुढे काय एक एक पाऊल काय इम्प्रूव्ह करायचंय आपल्याला, अजून काय काय गोष्टी इम्प्रूव्ह करायच्यात. हे आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. आणि सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही, सगळ्यांनाच ऑपॉर्च्युनिटी मिळते असं नाही. जॉब करण्याची म्हणा, इव्हन घरी असताना सुद्धा कुकिंग किंवा तुमच्यामध्ये जे काही स्किल्स असतील ते करण्यासाठी लोक खूप स्ट्रगल करतायत आयुष्यामध्ये. आपलं आयुष्य खूप सुंदर आणि खूप सुखी आहे. फक्त ते समाधानाने कसं जगायचं हे फक्त आपल्या हातात आहे. कारण लोक बाहेरून येऊन आपल्याला समाधान देऊ शकत नाही, किंवा समाधान आपण विकत घेऊ शकत नाही. सुख समटाइम्स वी कॅन परचेस. आपण म्हणतो की मॉलमध्ये गेलो किंवा मी काहीतरी खाल्लं तर आपण पैसे इन्व्हेस्ट करून थोडा क्षणिक सुख आपण घेऊ शकतो. पण समाधान हे आपल्यावरती डिपेंड आहे, आपल्या अंतर्मनावरती डिपेंड आहे की समाधानी राहायला आपण शिकायला हवं की नको. कारण लोकांकडे इतक्या गोष्टी आहेत तरीही लोक मी असमाधानी पाहिली आहेत. ज्यांच्याकडे खूप कमी गोष्टी आहेत तरी ते लोक खूप समाधानी आणि खूप छान आयुष्य जगतात. पळीच्या ह्या आयुष्यात आपल्याला सगळ्यांना सक्सेस हवंय, मलाही हवंय, त्याच्यासाठी मी सुद्धा मेहनत करते. पण बिसाइड दॅट आपण सुखी आहोत का, मी माझ्या कुटुंबाला वेळ देतेय का, किंवा मी माझे फ्युचर गोल्स पाहिले त्याच्यासाठी मी रोज काय काय प्रयत्न करते. हे अचानक होत नाही. कोणाला तरी अचानक जॉब मिळत नाही, कोणाला तरी अचानक चांगली पोस्ट मिळत नाही. ती व्यक्ती रोज 1% तरी स्वतःला इम्प्रूव्ह करत असते, काही ना काही गोष्टींचा बदलाव करत असते. आणि मेन म्हणजे दुसऱ्यांविषयी टीका करण्यापेक्षा, तासभर दुसऱ्यांविषयी बोलण्यापेक्षा ना, स्वतःवर अभ्यास करा, लिहून काढा लिटरली की काय काय इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता आहे तुला,
की ॲज अ मग मी भाग्यश्री आहे, तर भाग्यश्री नावाचं एक व्यक्तिमत्व मी डोळ्यासमोर आणते, की भाग्यश्री नावाची अशी मुलगी आहे आणि ती अशी आहे. मी स्वतःबद्दलच एक माझी हे करते आणि मग तिच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम्स चालले आहेत किंवा ती जशी आहे तिच्याबद्दल तुला काय वाटतं, हे माझं दुसरं मन विचार करते, की तिने कुठे-कुठे बदलायला हवं, तिने अजून काय-काय गोष्टी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायला हव्यात. असं मी स्वतःमध्ये बदल घडवते. आणि खरंच तुम्ही ना सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट काय माहिती आहे आयुष्यातली जी मला वाटते, तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. दुसऱ्यांचं व्हॅलिडेशन, संसार, घरातली कामं ह्या गोष्टी प्रायोरिटी नाही आहेत आपल्या. स्वतःची पर्सनॅलिटी बिल्ड करा. ज्यांना अध्यात्म आवडतं त्यांनी आध्यात्मिक गोष्टी वाचा, ऐका. ज्यांना अध्यात्म नाही आवडत त्यांनी अशा काही गोष्टी करा की ज्या तुम्हाला आवडतील, ज्या खरंच पॉझिटिव्हली तुमच्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट घडवतील. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता शेअर केल्या, या मला माझ्या आयुष्यात खूप फायद्याच्या ठरल्या आहेत. कारण 7-8 वर्षापूर्वीची मी आणि माझं जे आत्ता ट्रान्झिशन झालंय, आय रिअली फील प्राऊड ऑन माय सेल्फ. कारण सगळ्यांनाच नाही जमत बदल ऍक्सेप्ट करायला. आपण चांगल्या शहरात राहतो, ठीक आहे म्हणतात, लोक बोलतात जनरली तू चांगल्या शहरात राहते म्हणून तुझं चांगलं झालं असेल किंवा म्हणून तू छान राहते. तुम्ही अशीही लोक किंवा अशाही स्त्रिया बघितल्या असतील ज्या खूप हायफाय सोसायटीमध्ये राहतात, पण त्यांची विचारसरणी खूप गलिच्छ असते आणि त्यांचं राहणीमान पण त्यांनी अपग्रेड केलेलं नसतं. आपण कुठे राहतो यापेक्षा आपण ते किती ऍक्सेप्ट करतोय, आपण स्वतःमध्ये किती ते बदल घडवून आणतोय. आणि जैसा देश वैसा भेस असं मला वाटतं. माझं ओपिनियन असं आहे की आपण सोसायटीनुसार हे जे पुढे चाललेलं आहे 21st सेंचुरी, त्याच्यानुसार आपण स्वतःला बदललं पाहिजे. याच्यात काहीच चुकीचं नाही. जुनी विचारसरणी जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी आपण शिकणारच नाही. आता एखादा कंटेनर असेल किंवा वॉर्डरोब असेल, जोपर्यंत आपण ते डिक्लटर करत नाही तोपर्यंत आपण नव्या गोष्टी त्यात ठेवू शकत नाही. डब्बा जर ऑलरेडी फुल भरलेला आहे जुन्या विचारसरणीने किंवा निगेटिव्हिटीने, इगोने, तर आपण नवीन गोष्टी शिकू शकत नाही. कारण ऑलरेडी तो स्टोरेज फुल झालेला आहे. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी त्यातल्या काढून टाकाव्या लागतील. असं नाही की पर्सनॅलिटी एका दिवसात बदलते, पॉझिटिव्हिटी एका दिवसात येते. नाही, एक गोष्ट बदलायचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. अचानक कोणाच्याही आयुष्यात बदल घडत नाही. ही खूप मोठी जर्नी असते, खूप मोठी स्ट्रगल असते, खूप मोठा लढा असतो स्वतःसोबत. कोणालाच यश सुखासुखी मिळत नाही. तर एवढं बोलते मी. एवढं बोलून मला आता आठवलं की एवढं बोलून मी माझं भाषण इथेच संपवते. असं आपण लहानपणी बोलायचो जेव्हा आपण वक्तृत्व स्पर्धा किंवा भाषण असायचं आपलं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला, तेव्हा आपण असं बोलायचो. आणि नक्कीच प्रयत्न करा की एखादी तरी चांगली गोष्ट दररोज शिका, एखादा तरी चांगला विचार दररोज करा स्वतःसाठी. लोक काय करतायत हा विचार नको. लोकांमुळे आपल्या आयुष्यात काहीच बदल घडणारा नाहीये. सुविचार आपण लहानपणापासून ऐकतोय, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लोक काय बोलतायत, बहीण काय बोलते, भाऊ काय करतो, नवऱ्याने माझ्यासाठी काय केलं, आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं, आपण सगळ्यांना ब्लेम देतो. पण तू तुझ्या स्वतःसाठी काय कधी स्टँड घेतला का? तू स्वतःसाठी कुठला असा स्ट्रॉंग डिसिजन घेतला ज्याच्यामुळे तू आज जिथे आहेस त्याच्यासाठी तू स्वतः रिस्पॉन्सिबल आहेस? असं म्हणायचं. आपण दुसऱ्यांना दोषी कधीच ठरवायचं नाही. कारण आपल्या आयुष्यात आपण जी आता परिस्थिती आपल्या आयुष्यात चालली आहे ती आपण स्वतःहून ओढवलेली असते. त्यामुळे आपल्याला नेहमी दुसऱ्याचं चांगलं वाटतं. मग तू काय केलंयस तुझ्या आयुष्यात हा विचार आपण करायला पाहिजे की त्या व्यक्तीने खरंच काहीतरी स्ट्रगल केले म्हणून त्याला ते यश मिळालंय. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि खूप दिवसानंतर मी असा लॉंग व्हिडिओ बनवलाय रादर दॅन डेली व्लॉग. मला असं वाटतं की नवीन विषयावरती बोलायला मला खूप आवडतं. कारण रोज नाही पण कधीतरी ब्लॉग बनवला तरी घरातली कामं किंवा असं काय दाखवणार असा मला प्रश्न पडतो की मी आता काय दाखवू, कुठून सुरुवात करू. हे मी खूपदा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. मग मला असं वाटतं मी कुठून सुरुवात करू. मी बेडशीट चेंज करते हे दाखवू की मी किचनमध्ये आहे ते. समटाईम्स इट इज ओके. कधी आपली इच्छा होते की मी आज हे छान करते तर मी हे दाखवेल, तर मी ते सुद्धा दाखवायचा प्रयत्न करेल. पण मला नवीन विषयांवरती बोलायला खूप आवडतं, माझं मत मांडायला खूप आवडतं. आणि ही एक गोष्ट आहे की एक वेळी मी अशी होते की मी कोणाशीच बोलायची नाही. अँड नाव आय कॅन स्पीक कम्फर्टेबली और कॉन्फिडेंटली. आता मी कितीही लोक माझ्या समोर आली तरी मी कॉन्फिडेंटली माझं मत मांडू शकते. एखादा तास तरी मी 1 तास त्या विषयावरती बोलू शकते. कारण सुरुवातीला बिलकुल अनोळखी लोकांशी बोलायची पण हिंमत व्हायची नाही किंवा त्यावेळी सुचायचं नाही काय बोलू ते. पण आता जसं लोक वर्क कल्चरमुळे किंवा वर्क लाईफमुळे जसं लोकांसोबत जास्त संपर्क येतोय, कम्युनिकेशन जसं वाढतंय मीटिंग्समुळे म्हणा, तर त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय. लोक कशा प्रकारचे असतात ती आपल्याला अचानक काय क्वेश्चन करू शकतात, त्यावेळी आपण रेडी नसताना आपण कसं त्यांना टॅकल करतो. तर हे गोष्टी मी खूप शिकते आता. आणि मला खरंच खूप छान वाटते की मी ॲट अ टाइम अराउंड 100 लोकांना तर मी टॅकल करू शकते क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. एवढा मला कॉन्फिडन्स आलाय आता. आणि तो मला अजूनही पुढे बिल्ड करायचा आहे. कारण अजून आयुष्य खूप मोठं आहे, खूप प्रगती करायची आहे. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रगती करा, चांगले विचार करा, पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असाच सपोर्ट करत राहा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.